जसजसा जानेवारी महिना संपू लागतो तसतशा बीड जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात होते। पाऊस पडला तरीही पाणी साठवण्याची क्षमता नसल्याने पावसाचं पाणी नदी ओढ्यातून वाहून जातं। जिल्ह्यातील बहुतांश भागात हेच निराशादायी चित्र आहे। पाण्याची पातळी वाढवायची असेल तर मोठ्या प्रमाणात वाहून जाणारं पाणी अडवावं लागेल, जमिनीत मुरवावं लागेल। ही बाब लक्षात घेऊन बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी या गावामध्ये दिलासा या सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून आता या परिसरातील नदी आणि ओढ्यांचं डोह या मॉडेल अंतर्गत खोलीकरण केलं जातंय। या मॉडेलमुळे पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवलं जाणार असल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढून शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। अशाच पद्धतीने बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये पाणी अडवलं तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागू शकेल। काय आहे डोह मॉडेल? डोह मॉडेल अंतर्गत नदी आणि ओढ्यांचं खोलीकरण करताना सुरुवातीला आणि शेवटी बशीच्या आकाराचा डोह तयार केला जातो। तसंच नदीपात्रात ठराविक अंतराने खोलीकरण करण्यात येतं। यामुळे वेगानं आलेलं पावसाचं पाणी स्थिर केलं जातं। तसंच ते ठराविक अंतराने साठवलं गेल्यामुळे भूगर्भाची पाणी पातळी वाढण्यास मदत होते। SBI फाउंडेशन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करतंय। यासोबतच फाउंडेशनने ग्रामविकासाची इतरही कामं हाती घेऊन स्वयंपूर्ण गावांच्या दिशेने प्रवास करणाऱ्या गावांना मदतीचा हात दिलाय। SBI फाउंडेशन ग्रामीण विकास एवं किसान सशक्तिकरण के प्रति प्रतिबद्ध है और ग्राम सक्षम कार्यक्रम उसी दिशा में एक महत्वपूर्ण कदम है जो आत्मनिर्भर गांव के निर्माण की ओर अग्रसर है। महाराष्ट्र के बीड और वारधा जिलों में दिलासा संस्था के साथ मिलकर ग्राम सक्षम कार्यक्रम को कार्यान्वित कर एक प्रभावशाली एवं सराहनीय पहल के रूप में उभर रहा है। कार्यक्रम के अंतर्गत किसान सेवा केंद्र KSK के माध्यम से किसानों को उन्नत कृषि तकनीक, फसल प्रबंधन संबंधी सलाह एवं संसाधन सहायता प्रदान की जा रही है, जिससे उनकी उत्पादकता और आय में सकारात्मक परिवर्तन देखने को मिल रहा है। अब तक इस पहल के माध्यम से 2000 से अधिक किसानों को प्रत्यक्ष लाभ प्राप्त हुआ है। SBI फाउंडेशन आशा करता है कि आने वाले समय में किसान समुदाय और ग्राम पंचायत इन सभी गतिविधियों का जिम्मेदारी और भागीदारी से सदुपयोग करेंगे। हिंगणी बुद्रुक या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये झालेली आहे। आपण या प्रकल्पामधून माथा ते पायता सर्व प्रकारची कामं प्रस्तावित केलेली आहेत, परंतु उर्वरित आपल्या या गावाचं 880 हेक्टर क्षेत्र आहे आणि 4 ते 5 नैसर्गिक नाले ओढे व एक मोठी सरस्वती नदी या सर्व नाले त्या नदीला मिळतात, असं या भौगोलिक स्ट्रक्चर आहे या गावचं। तर या दिलासा फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांनी या गावामध्ये हिंगणी बुद्रुक या गावामध्ये लोकसहभाग आणि त्यांच्या संस्थेच्या मार्फत जी काम डोहा मॉडेल हे काम जे प्रस्तावित केलेलं आहे, या कामामध्ये ज्या गावाच्या आसपासचे नदी नाले ओढे जे छोटे आहेत की नदीच्या पात्रामध्ये मिळतात, त्या ओढ्यांमध्ये 50 मीटर बशीच्या आकाराचं खोलीकरण आणि जो त्याच्यामध्ये निघतो तो सगळं मलबा दोन्ही शेतकऱ्याच्या काठावर टाकून मागच्या वर्षी जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, याच्यामुळे 2 गोष्टी साध्य होणार आहेत की ओढ्या नाल्याचं पाणी थेट बाजूच्या शेतकऱ्या शेतात जाणार नाही, त्याच्यानंतर पाणी जमिनीत मुरणार आहे आणि जमिनीत जेव्हा हे पाणी डोहा मॉडेलमध्ये अडवलं जाणार आहे, याचं पर्कोलेशन होऊन आजूबाजूच्या जवळपास 160 हेक्टरच्या शेतकऱ्यांना विहिरीला आणि बोरला ह्याचा फायदा होणार आहे आणि जवळपास 200 ते 250 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्याच्या मागच्या वर्षी जी पूर परिस्थिती झाली होती त्याचं पुराचं संरक्षण या मॉडेलनं होणार आहे। हा अतिशय सकारात्मक आणि मोठ्या पद्धतीचं काम या दिलासा फाउंडेशन आणि SBI फाउंडेशनच्या मार्फत आणि या गावातील सर्व शेतकऱ्याच्या लोकसहभागातून या ठिकाणी चालू आहे। त्या ओढ्याचं पाणी शेत जमिनीमध्ये जात होतं, त्यामुळं बरंच नुकसान होत होतं। त्या SBI दिलासा फाउंडेशन कंपनीमार्फत या पद्धतीनं चांगले काम आहे। त्यामुळे आमच्या विहिरीला आणि बोरला भरपूर पाणी साठा मिळेल, त्यामुळे बरंच आम्हाला फायदा होईल। मॉडेल जे आहे ती आम्ही एक पूर्ण ह्या डोहाचा आणि दिलासा संस्थेचं मॉडेल आहे किंवा डोहा मॉडेल जास्तीत जास्त पाण्यावर काम करते। आमचा उद्देश आहे किंवा बीड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत, जे शेतकरी शेतीकडे बघण्याची जी उदासीनता आहे, जे आत्महत्या करतात, हा सगळा प्रयास बघून आम्ही डोहा मॉडेल हा उपक्रम दिलासा संस्थेने तयार केला आणि यामध्ये की बशीचा संच आहे जे की पाण्याचा आहे, पाण्याचा जो वेग आहे ते वेग स्लो गतीने येऊन आम्ही जवळपास डोहा मॉडेल 50 ते 60 मीटर
तयार करतो, डोहा नाला खोलीकरण आणि तिथं एकदम असा सुलूप देऊन तो बंद करतो आणि पुन्हा समोर 20 मीटरचा पॅच सोडतो आणि जेणेकरून अशा 7 ते 8 किलोमीटर आम्ही असा हा ओढा नेला आहे, जेणेकरून पावसाचं पाणी ज्यावेळेस पडेल त्यावेळेस स्लो गतीनं पहिल्या डोहामध्ये येईल, परत त्या पॅचमध्ये येऊन थांबल, दुसऱ्या डोहामध्ये येईल, असं जवळपास 8 किलोमीटर काम केलेलं आहे. हे थांबत जाईल. हे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जवळपास आम्ही 6 ते 7 जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये देखील आम्ही 2016मध्ये 23 गावामध्ये काम केलेलं आहे डोहा मॉडेलचं आणि जवळपास डोहा मॉडेलचं आम्ही काम केल्याच्यानंतर 23 गावामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्याचा फायदा झालेला आहे. या उपक्रमामुळे वर्षानुवर्ष पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या शेतकऱ्याला नवं हिरवं स्वप्न दिसू लागलंय.